नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कालच नुकतंच एक शरद पवार साहेबांनी एक विधान केलेलं आहे की लोकसभा निवडणुकानंतर सर्व प्रादेशिक पक्ष एकवटतील आणि त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. अर्थात त्यांनी या त्यांच्या विधानावरून लगेच काही तासानंतर पलटी मारली आहे. परंतु पलटी मारणं हा त्यांचा एक स्वभाव आहे. समजा त्यांच्या काही मनात असल्याशिवाय ते असं बोलणार नाहीत. काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी विचार सुरू आहे हे मात्र नक्की. आता शरद पवार साहेबांचा जर इतिहास बघितला तर 1978 साली त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता, वसुंधरा पाटीलांचं सरकार पाडून. तर दादांच्या सरकारमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं आणि स्वतःचा पक्ष समाजवादी काँग्रेस नावाचा त्यांनी म्हणजे एस काँग्रेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. आणि 1986ला ते असं म्हणाले, मी काँग्रेसमध्ये कधी जाणार नाही आणि गेलो तरी मी डांबरपासून हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. तर असं विधान केलं आणि त्यानंतर पुढील 6 महिन्यांमध्ये आदरणीय पवारसाहेब, त्यावेळचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या एका कार्यक्रमामध्ये पवारसाहेबांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर पुन्हा 1999 साली आदरणीय पवारसाहेबांनी सोनिया गांधींचा परदेशी जन्माचा मुद्दा तो पुढे करून पुन्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या पक्षाला त्यांनी नाव दिलं आणि त्यानंतर गेले 25 वर्ष त्या पक्षाचं काम आपण सगळे बघतोच आहोत. परंतु त्यावेळेला 78 सालची परिस्थिती वेगळी होती. आता 99 त्यानंतर 99 सालची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेला पवारसाहेब हे तरुण होते किंवा उमेदीचे होते, त्यांच्यामध्ये एक उमेद होती, वेगळी ताकद होती, ऊर्जा होती. आता मात्र पवारसाहेब हे खरंच थकले आहेत. आता शारीरिकदृष्ट्याही थकले आहेत आणि मानसिकदृष्ट्याही थकलेले आहेत. ते कणखर आहेत, खंबीर आहेत, हे सगळं खरं आहे. परंतु शेवटी सृष्टीचा नियम आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय आणि ह्या निसर्गाच्या नियमाला कुणीही अपवाद नसतो. त्यामुळे पवारसाहेब जर हा निर्णय घेत असतील तर तो योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असेल. त्यांच्या मनामध्ये हे असल्याशिवाय ते बोलणारच नाही. पण तो योग्य वेळी योग्य निर्णय ते घेत आहेत असंच होईल. याचं कारण असं की आता दोघांनाही म्हणजेच महाराष्ट्रातल्या इंदिरा काँग्रेसला आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला दोघांनाही आत्ता गरज आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता खरंच भवितव्य नाही. त्यामुळे त्यांनी जर विलिनीकरण केलं काँग्रेसमध्ये तर निश्चित दोघांचीही ताकद वाढेल, दोघांची ताकद एक होऊन जाईल आणि एक चांगलं आव्हान म्हणजे महाराष्ट्रात हा पक्ष लगेच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला येईल. त्यामुळे काँग्रेसलाही ह्या गरज आहे नेतृत्वाची. कारण राज्यात काँग्रेसकडे आज नेतृत्व म्हणावं तसं मोठं नेतृत्व नाही. नेतृत्वहीन पक्ष काँग्रेस राज्यामध्ये तरी झालेला आहे. जे नेतृत्व आहे ते राज्याचं नेतृत्व करू शकेल असं क्षमता असलेलं नेतृत्व काँग्रेसकडे आज नाही. तेव्हा ह्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून जर राज्याचं नेतृत्व काँग्रेसकडे येत असेल तर काँग्रेसनेही खरं तर ह्याचं स्वागत करायला हवं. कारण ह्यामुळे काँग्रेसचा फायदाच होणार आहे. आता सुप्रिया सुळेंना म्हणजे शरद पवार साहेबांना खरंच काळजी कुणाची असेल तर स्वतःच्या पक्षाची काळजी त्यांना आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांना स्वतःच्या कन्येची काळजी आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हा विचार म्हणूनच आलेला आहे की खरंच ह्या सगळ्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रियाताई ह्या सगळ्याला एकाकीपणे सामोरे जाऊ शकतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे.
म्हणूनच त्यांच्या डोक्यात हा विचार आत्ता हा आलेला आहे. आणि विधानसभेसाठी जर खरंच आता लोकसभेनंतर त्यांनी काही काळानंतर आणि विधानसभेच्या आधी जर हा निर्णय विलिनीकरणाचा हा निर्णय जर घेतला, तर विधानसभेसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून ह्या दोन्ही पक्ष विलिनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे एवढं योग्य नाव त्यांच्याकडे दुसरं कोणतंही नसेल. कारण कितीही म्हटलं तरी सुप्रिया सुळे बाकी अन्य काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा, राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा नक्कीच वलयांकित आहेत. त्यांच्या नावाभोवती एक वलय आहे, त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे, त्या ओळख आहे त्यांची वेगळी एक. आणि शेवटी त्या शरद पवार साहेबांची कन्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून त्या योग्य ठरतील. आणि काँग्रेसकडे दुसरा उमेदवारच नाही आहे. काँग्रेसकडे कोण उमेदवार आहे? तर नाना पटोले आहेत, बाळासाहेब थोरात आहेत. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत, पण ते 76-77 वर्षाचे आहेत. म्हणजेच एखादा 50-60तला नेतृत्व, राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेतृत्व असं काँग्रेसकडे अन्य कोणतंही नाही आहे. त्यामुळे हा सुप्रिया सुळे एवढा दुसरा पर्याय काँग्रेसकडे नसणार आहे. यापूर्वी साधारणपणे एक 7-8 महिन्यापूर्वी अशी एक बातमी उडती येत होती की पंकजा मुंडे ह्या काँग्रेसवासी होणार आहेत. नंतर पंकजा मुंडेने याचं खंडन केलं वगैरे, हा भाग वेगळा. परंतु खरंच त्या काँग्रेसमध्ये जर त्या काळात काँग्रेसने प्रयत्न केले असते, कारण त्या खरंच त्या भाजपमध्ये जेव्हा होत्या त्या काळात म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी, तेव्हा त्या भाजपमध्ये तशा थोड्या वेगळ्या अलिप्त पडलेल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यातूनही भाषणातूनही याचा उल्लेख व्हायचा. तर काँग्रेसने संधी साधली नाही. काँग्रेसला एक चांगलं पंकजा मुंडेंच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळालं असतं, कणखर नेतृत्व मिळालं असतं, राज्याचं नेतृत्व करू शकेल असं नेतृत्व काँग्रेसला मिळालं असतं. पण काँग्रेसने त्या संधीचा लाभ उठवला नाही. आणि आता पंकजा मुंडे ह्या तर खासदार होणार आणि त्या पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नक्की मंत्री होणार आहेत, मंत्री होऊ शकतात. त्यामुळे तो विषय आता मागे पडलेला आहे. मग आता सुप्रिया सुळेंची संधी जर येत असेल तर ती काँग्रेसने सोडता कामा नये. आणि ती संधी जर सोडली तर मग काँग्रेस नेत्यांचं किंवा काँग्रेस पक्षाचं हे दुर्दैव म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की सुप्रिया ताई ह्या देशव्यापी नेतृत्व करू शकत एवढी त्यांची क्षमता नाही. देशव्यापी म्हणजे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची त्यांची एवढी क्षमता नाही, त्यांचा आवाका तेवढा नाही. कारण संसदेत भाषण त्या फार सुंदर करतात, अभ्यास पूर्ण करतात, परंतु संसद गाजवणं का संसदेत भाषण करणं वेगळं आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणं वेगळं. पण त्या राज्य पातळीवर मात्र नेतृत्व चांगलं करू शकतात, राज्यातलं नेतृत्व त्या चांगलं देऊ शकतात. हा मुद्दा मात्र नक्कीच हा महत्त्वाचा निर्णय ठरेल. हा आता शरद पवार साहेब दुसरं असं म्हणाले की आम्ही गांधीजी आणि नेहरूंचे विचारावर चालणारे दोन्ही पक्ष आहोत. तर मुळातच ठीक आहे, अर्थात शरद पवार साहेबांना दोन्ही नेत्यांविषयी अति आदर आहे, हा विषय वेगळा. ते हे दोन्ही पक्ष किती चालत आहे गांधीजी आणि नेहरूंच्या विचारावर हा विषय वेगळा आला. आणि गांधीजी आणि नेहरू हे जगाचं पेण असताना आहे की अमेरिकाही असं म्हणते आम्ही गांधीजींच्या आणि नेहरूंच्या मार्गाने चालतोय, ऑस्ट्रेलिया असं म्हणते, प्रत्येकजण असं म्हणत असतो की आम्ही ह्या थोर नेत्यांच्या विचारावर चालतो. कारण कुठलेही थोर नेता म्हणजे गांधीजी नेहरू हे कुठल्या पक्षाची बक्षीदारी नाही आहे. परंतु शरद पवार साहेबांनी एक हिंट अशी दिलेली आहे पुरेशी की आम्ही एकाच याच्या साधारणपणे संस्कृतीत वावरणारे आम्ही पक्ष आहोत. ते शरद पवार साहेबांनी सुतोवाच केलेला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय, शरद पवार साहेबांचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. सुप्रियाताईंसमोर अन्य पर्याय नाही. आणि कुणाच्या तरी वळचणीला जाण्यापेक्षा, कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाच्या अन्य पक्षांच्या आघाडी करून वळचणीला जाण्यापेक्षा काँग्रेससारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचं राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर सुप्रियाताईंच्या दृष्टीने ते हितकारक असेल. त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने तो निर्णय महत्त्वाचा असेल. कारण कितीही म्हटलं तरी काँग्रेस काही नाही, काँग्रेस संपला पक्ष असं म्हणता येणार नाही. काँग्रेस कधी संपणार नाही. ह्याचं कारण काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत, देश पातळीवर पसरलेले हे पक्ष आहेत. आज काँग्रेसचे नाही म्हटलं
ती तेलंगणामध्ये सत्ता आहे, केरळमध्ये सत्ता आहे, कर्नाटकामध्ये सत्ता आहे, अनेक राज्यांमध्ये 7-8 राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यामध्ये तो विरोधी पक्षनेतेपदावर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा तो म्हणजे सभेमध्ये तो विरोधी पक्षनेता आहे. हे सगळं ह्या पार्श्वभूमीवर जर विलिनीकरणाचा निर्णय हा जर होत असेल तर तो अतिशय चांगला निर्णय आहे. आणि ह्या निर्णयासाठी शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुप्रियाताई ह्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, यावर आपलं काय मत आहे, आपल्याला नक्की काय वाटतं, ह्याबाबत आपण अभिप्राय नक्की नोंदवावा. यांनी खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं ह्या काँग्रेसमध्ये, इंदिरा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं का की करू नये, केलं तर त्यांना काय फायदा होईल, याबाबत आपण नक्की अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.